माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो, आवाज येतो चांगला? आवाज येतो का? हॅलो. ओके. सगळे जागे आहात का झोपेत आहात? अंथरुणावर आहात का बसलाय सगळे? उठून बसलाय ना? हो सर, हॅलो. उठून बसलोय. ओके, चालेल. चला, तर आज आपण काय बघणार आहोत? अंकगणिती श्रेणी किंवा त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतात. लक्षात आहे? आता समजा आपण नंबर्स दिले मी इथे, तर इथे तुम्हाला काय कॉमन दिसतं? काय आहे बघा याच्यामध्ये, काय तुम्हाला वाटतं? अशी समजा नंबर दिले किंवा मी असे नंबर दिले, काहीतरी तुम्हाला कॉमन याच्यामध्ये वाटतंय का? हॅलो. नंबर दिलेत बघा, मी काय दिलेत? हे नंबर दिलेत, हे नंबर दिले. याच्यामध्ये काय वाटतं? कॉमन काय वाटतं तुम्हाला? हॅलो, झोपेत आहात काय जागे आहात? हॅलो, परितोष. परितोष आलाय? हो सर. हा, काय कॉमन आहे याच्यामध्ये? असे नंबर काढले तर तुम्हाला काय वाटतं? इथे दोघांमधला डिफरन्स सेम आहे. पुढचा नंबर, त्याच्या अगोदरचा नंबर, इथे बघा डिफरन्स आहे, तो 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे बघा. ओके. हो सर. ओके, लक्षात आहे? समजा मी आता समजा असे नंबर काढले, तर तुम्हाला काय जाणवतं का याच्यामध्ये? काय काय याच्यामध्ये? मी काय नंबर काढले बघा, 1, 5, 9, 13, 17, 21. काय आहे त्याच्यामध्ये कॉमन? हॅलो, फोरचा डिफरन्स आहे का त्याच्यामध्ये? हॅलो, फोरचा डिफरन्स नाही जाणवत तुम्हाला? इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. लक्षात आहे? हे जेव्हा नंबर्स आपल्याला सिरीज, जेव्हा काय असतं कॉमन डिफरन्स असतो त्याच्यामध्ये, तेव्हा जनरली आपण त्याला काय म्हणतो समजा? सिक्वेन्स म्हणतो किंवा क्रमिका म्हणतो. ओके. पण दोन प्रकारचे आपण समजा असं पण नंबर असू शकतात, असे पण नंबर असू शकतात बघा. हे पण नंबर आहेत. आता याच्यामध्ये कॉमन डिफरन्स आहे तो 0 आहे. फरक आहे दोन नंबरामध्ये, फरक आहे तो काय समजा 0 आहे. मग याला सुद्धा आपण सिक्वेन्स म्हणू शकतो. लक्षात आहे? किंवा समजा आपण अनेक, मी तुम्हाला दाखवते, समजा मी असं दिलं -1 +2 म्हणजे 1 झाला, 3, 5. ह्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर डिफरन्स 2च आहे बघा. ही सुद्धा आपली काय झाली समजा? सिक्वेन्स झाली. सिक्वेन्स म्हणजे काय? तर लागोपाठच्या दोन अंकामधला फरक हा काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो किंवा काय म्हणतो समजा? क्रमिका म्हणतो. लक्षात आहे? आणि अशा प्रकारच्या नंबर सिरीज असते तेव्हा ती संपूर्ण सिरीज किंवा क्रमिका ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे असं म्हणतो, किंवा अंकगणित श्रेणीमध्ये आहे असं आपण काय म्हणतो समजा? म्हणतो. क्लिअर समजलं? क्लिअर समजलं का? हॅलो, आवाज नाही येत, झोपेत आहात सगळे? ओके. आता मला सांगा, मी जी काही सिरीज किंवा सिक्वेन्स तुम्हाला देतोय, तो त्याला आपण एपी म्हणणार का? याला आपण एपी म्हणू का? एपी मध्ये आहे असं म्हणू का? अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणित श्रेणी आहे असं म्हणू का आपण याला? हॅलो, म्हणू का नाही म्हणू? अरे सगळे आज झोपेत आहात का? त्याला म्हणणार का आपण? इथे बघा, नाही सर. कारण पहिल्यामध्ये 4चा डिफरन्स आहे, इथे 3चा डिफरन्स आहे, इथे 4चा, इथे 3चा, 4चा. नाही, आपल्याला काय असायला पाहिजे? कॉमन डिफरन्स असायला पाहिजे. मी समजा नंबर लिहिले, तर याच्या पुढचा नंबर तुम्ही सांगू शकाल का? 2 मिनिट. याच्या पुढचे नंबर सांगू शकाल तुम्ही? जर हे एपी मध्ये आहे किंवा तृतीय श्रेणीमध्ये आहे, तर पुढचे नंबर काय येणार? एकदम सिंपल क्वेश्चन विचारतोय बघा मी.
60, 8वी 50, 6वीतल्या 40. 60, 40, 50, 40 वगैरे येणार आहे, बरोबर आहे. 30 वगैरे येणार आहे. एकदम एकदम काय आहेत बघा, सिंपल आहे. आता समजा मी तुम्हाला असे नंबर दिले, एकदम सिंपल क्वेश्चन विचारतोय मी, त्याच्या पुढचे टर्म सांगा बघूया. पटकन बोला. 28, 35, 40, 28 हा 35. 35. 35. ओके, इथे जर बघितला तर डिफरन्स किती आहे सांगा. 7 आहे. 7. मला 7चा डिफरन्स, बरोबर आहे ना. अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणी एकदम 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 सोपा विषय आहे बघा, आणि इथे तुम्ही कुठेच मार्क तुमचे जाऊ शकत नाही. लक्षात आहे, एकदम सोपं आहे आपण, आणि एकदम ते सोपं आपण कसं आणि सोपं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ओके, तर जनरली काय असतं बघा, आपण मी समजा एखादी लिहिली 1, समजा 3, 5, 7, 9, 11. मला सांग, हे एपी मध्ये आहे का, ही अंकगणितीय श्रेणी आहे का, आहे की नाही आहे. हॅलो, आहे सर. आहे. मग जेव्हा असते तेव्हा पहिल्या टर्मला आपण ए म्हणतो. ए इज इक्वल टू काय आहे सांगा, 1 आहे. लक्षात आहे, दोघं डिफरन्स जो असतो त्याला आपण डी ने दाखवतो. डिफरन्स काय दाखवतो आपण, डी ने दाखवतो. किती डिफरन्स आहे इथे, फरक किती आहे, 2. 2 आहे. लक्षात आहे, पहिला नंबर माझा काय सांगा, ए झाला. पहिला नंबर मी ए झाला. ओके, पहिल्या नंबर मध्ये मी समजा डी मिळवला तर मला दुसरा नंबर मिळेल. ओके, म्हणजे आपण पहिला नंबर दाखवताना काय दाखवणार आहे, T1 दाखवणार आहे. T1 म्हणजे काय असतं सांगा, ए असतो पहिला टर्म आपला 1 आहे. मी दुसरा टर्म कसा दाखवणार, T2 इज इक्वल टू ए प्लस डी. म्हणजे आपण काय करणार सांगा, पहिला टर्म ए आहे प्लस डी म्हणजे आपला काय सांगा 2 आहे. म्हणजे दुसरा टर्म आपला 3 झाला. तिसरा टर्म मी कसा दाखवणार, तर ए प्लस 2D. ओके, तिसरा टर्म आपला काय झाला सांगा, 2D म्हणजे काय करायचं, याचं डबल करायचं, बरोबर आहे. 3 2 डिफरन्स काय आपला 2 आहे. 2 × 2 4 झाले, प्लस 1 1 प्लस 4 इक्वल टू 5. चौथा टर्म तुम्ही कसा दाखवणार सांगा मला. मी कसं लिहिणार, ए प्लस काय लिहावं लागेल मला, ए प्लस काय लिहावं लागेल. हॅलो, 3D. 3D मिळाला. ओके, 3D. ए आपला 1 आहे, डी आपला काय सांगा 2 आहे, 3 2 6 झाले. 6 म्हणजे काय झालं आपलं 7 झालं. हे कुठलाही टर्म आपण असं काढू शकतो. लक्षात आहे, पण इथे आपण काय करणार आहोत, तर वेगळ्या प्रकारे कसं वापरायचं ते बघणार आहोत. आता समजा हा टर्म मी असा लिहिला तर काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते सांगा. हा टर्म मी असा लिहिला तर तो बरोबर असणार का, बरोबर असणार. हो सर. ओके, कारण काय झालं समजा, हा टर्म मी कसा लिहिला बघा, 2 - 1, कारण मला इकडचा 2 पाहिजे, मग मी काय करतो त्याच्यातनं वजा करतो. हा टर्म मी पुढचा टर्म कसा लिहिणार समजा, ए प्लस काय लिहिणार, या पद्धतीने कसा लिहू शकतो मी, कसा लिहिणार, 3 - 1. पटपट बोला. हा, काय लिहिणार, 3 - 1. 3 - 1. कारण आपल्याला कुठला टर्म, कितव्या नंबरचा टर्म पाहिजे, तर 3rd नंबरचा पाहिजे. मग त्याच्यातनं मी -1 करतो आणि डी लिहितो, आपल्याला 2D भेटतो. तसं हा टर्म कसा लिहिणार सांगा पटकन. 4 - 1. 4 - 1. ओके, तसंच मी तुम्हाला सांगितलं मला n टर्म पाहिजे. n म्हणजे कुठलाही इंटिजर असेल, लक्षात आहे, n कुठलीही - संख्या असेल. हा, आपण काय लिहिणार सांगा, n -1D. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं समजा मला 15वा टर्म पाहिजे, तर तुम्ही काय करणार, ही जी आपण सिरीज दिली ना 1 3 5 7 9 11,
या सिरीज मधला 15वा टर्म पाहिजे, तर मी कसं लिहिणार सांगा, तो कसा काढू शकतो? तर आपण असं लिहित जायचं, पुढचा 13 लिहायचं, म्हणजे जे काय पुढचे नंबर आहेत ते लिहित जायचे का? नाही जायचे. तर आपल्याकडे आता काय मिळालं सांगा, एक फॉर्म्युला टाईप मिळाला आपल्याला, एक समीकरण आपल्याला मिळालं. ओके, ते सुद्धा आपण तयार केलं. लक्षात आहे, रेडीमेड नाही आपण घेतलं, तर आपण तयार केलं. आपल्याला समजलं की चौथा टर्म पाहिजे, तर चौथ्या टर्म मधनं -1 करून त्याला डी ने मल्टिप्लाय करायचं, गुणायचं. ओके, तसंच मला जर समजा 15वा टर्म पाहिजे, तर मी काय करणार? 15वा मला टर्म पाहिजे, तर मी कसं करणार? फॉर्म्युला कसा लिहिणार सांगा? पटपट बोला, तेवढं जास्त घेता येईल आपल्याला. बोला ना. 15 - 1D. इथे कसं लिहू मी सांग? A प्लस 15 - 1D, बरोबर आहे ना? आता मला त्याची हे सांगा बघा, कुठला हो, टर्म सर. येणार तो? हा, तो सांगा बघूया कुठला टर्म येणार तुम्हाला. आता मी तुम्हाला सिरीज दिलेली आहे, ती दिलेली आहे 1, 3, 5, 7, 9, 11. त्याच्यात कुठला टर्म 15 पोझिशनला असणार आहे? 15व्या क्रमांकाला कुठला टर्म असणार आहे? काढू शकाल? ए ची व्हॅल्यू काढा, डी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. एवढा वेळ लागता का म्हणे? हॅलो, सगळे झोपेत आहेत बहुतेक, कारण हे बघा, एक 6वी 8वीला शिकवलं तरी पटपट आन्सर मिळालेच की मला. 29. 29 बरोबर आहे, कारण 15 वजा 1 म्हणजे 15 - 1 14 झाला. 14 × 2 14 × 2 28 झाला, प्लस 1 29 झाला. एक कुठलाही नंबर तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे काढू शकता. लक्षात आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे? हे माहित असायला पाहिजे. हे आपला काय झाला, एक फॉर्म्युला टाईप झाला. म्हणजे आपण काय करणार? TN इक्वल टू, आणि डी ला कशाने मल्टिप्लाय करणार? तर N - 1 ने तुम्ही काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार आहे, गुणणार आहे. लक्षात आहे, अशा प्रकारे कुठला, म्हणजे आपल्याला सगळे टर्म लिहायची गरज नाही. आता मला 100वा टर्म सांगितलं तरी मी काढू शकतो. मला ते 100 टर्म्स लिहित बसायची गरज नाहीये. लक्षात आहे, मग त्याच्यासाठी आपल्याला हे काय असायला पाहिजे? परफेक्ट माहित असायला पाहिजे. सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलाय? हो सर. हॅलो, हो सर. आणि घ्यायला पाहिजे. आपण उदाहरणं सोडवणार आहोत, त्याच्यावरती आपल्याला होतील जास्त. तर याच्यामध्ये काय असते? सिरीज ही काय असते सांगा? एक तर फायनाईट असते किंवा इन्फानाईट असते. फायनाईट म्हणजे काय सांगा? जे आपण मोजू शकतो, त्याला शांत म्हणतात बहुतेक मराठीमध्ये, ते काय म्हणतात? शांत. आणि इन्फानाईट म्हणजे अगणित. लक्षात आहे ना? समजा मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला 1 to 20 मध्ये जे नंबर्स आहेत, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या पाहिजे. 1 to 20 पर्यंत, मध्ये नको, आपण 20 पर्यंत म्हणूया. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या येणार नंबर सांगा? कुठले नंबर आहे ना? 1 to 20 2, 4, 6, 8, 4, 6, 6, 8, 8, 10, 10, 12, 12, 14, 16, 18, 16. 20. 20. ओके, तर आता हे एपी मध्ये आहेत का नाही आहे? अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत का हे? का नाही आहे? आहेत. आहेत. कारण काय सांगा, डिफरन्स 2 आहे बघा, सगळीकडे डिफरन्स 2 आहे. आणि ते फायनाईट आहे. फायनाईट म्हणजे आपण काउंट करू शकतो, म्हणजे त्याला शांत म्हणतात बहुतेक. शांत. ओके, शांत म्हणजे काय? आपण हे करू शकतो. पण मी तुम्हाला सांगितलं सर्व इव्हन नंबर्स पाहिजे. सर्व इव्हन नंबर, म्हणजे सगळे इव्हन, पॉझिटिव्ह इव्हन नंबर, म्हणजे समसंख्या, पण कसे सांगा? पॉझिटिव्ह, अधिक असले चिन्ह असले सगळे चिन्ह. तर तुम्ही कुठले सांगणार सांगा मला? कुठले सांगणार? हॅलो, मला सगळे काय पाहिजे? इव्हन नंबर पाहिजे, समसंख्या पाहिजे. तर कुठले सांगणार? 4, 6, 8. हा, 2, 4, 6, 8 असं सांगत जायचंय आपल्याला. पॉसिबल आहे सांगत जायला? नाही. आपण काय करणार? इन्फानाईट होणार. लक्षात आहे ना? मग अशा प्रकारचं जर असेल तर इन्फानाईट आहे म्हणणार. एपी सिरीज कशामध्ये आहे सांगा? इन्फानाईट आहे, किंवा त्याला अगणित म्हणतो. आणि ही जी आहे ती फायनाईट आहे.
पर्टिक्युलर नंबर्स आपण किती आहेत ते सांगू शकतो, पण याच्यामध्ये किती आहेत ते सांगू शकत नाही. इन्फिनाइट हे दोन प्रकारच्या सिरीज असतात, त्याला आपण इन्फिनाइट म्हणतो. उदाहरणार्थ तुमच्या पुस्तकामध्ये पण एक उदाहरण दिलेलं आहे. समजा आपण काय केलं, 12 महिन्यासाठी पर्टिक्युलर 100 रुपये बँकेमध्ये भरतो, तर 12 महिन्यानंतर आपले किती होणार हे आपलं काय सांगा फायनाईट. लक्षात आहे ना. म्हणजे एपी मध्येच आहे, प्रत्येक महिन्याला आपण 100 भरतो. दुसऱ्या महिन्यामध्ये आपले किती झाले, 200 झाले. तिसऱ्या महिन्यामध्ये आपले 300 झाले. चौथ्या महिन्यामध्ये आपले 400 झाले. तर ही आपली काय झाली सिरीज, काय सांगा, एपी मध्ये झाली किंवा अंकगणितीय श्रेणी म्हणतो. क्लिअर. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का? हा डिफरन्स आहे तो तुमचा निगेटिव्ह नंबर असू शकतो, वजा किंवा पॉझिटिव्ह कुठली साईन त्याच्यामध्ये असू शकतो. लक्षात आहे, 0 असू शकतो. पण आपण याला नाही म्हणणार आहे अरिथमेटिक सिरीज मध्ये आहे असं. समजा मी काय केलं, 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 2, 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 4, 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 8, तर त्याला एपी मध्ये आहे म्हणणार नाही. त्याला आपण जीपी वगैरे शब्द वापरतो, पण तो तुमच्या सिलेबस मध्ये नाही. आपण फक्त काय बघणार असू, एपी. एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणितीय श्रेणीमध्ये पुढचा नंबर हा अगोदरच्या नंबर म्हणजे सबट्रॅक्ट केलं की काय होतं सांगा, सबट्रॅक्ट ऍडिशन आपण करणार. लक्षात आहे, गुणाकार भागाकार असल्या काय वापरणार नाही, क्रिया करणार नाही त्याच्यावर, किंवा त्याला आपण काय म्हणतो समजा अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. क्लिअर. कोणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? नो सर. नाही सर. ओके. तर आपण काय उदाहरणं घेऊया म्हणजे तुमचं परफेक्ट होईल. लक्षात आहे, तुमच्या पुस्तकातली उदाहरणं मी घेतलेली आहेत बघा, दोन्ही लँग्वेज मध्ये मी लिहिलेले आहे आणि तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. इथे काय सांगितलंय, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ती अंकगणितीय श्रेणी आहे का, की एपी आहे का. पहिली आहे का? पहिलं तर मी मगाशी उत्तर सांगितलेलं तुम्हाला. पहिले आहे का? हो. ओके. तर मला सांगा एची व्हॅल्यू काय असणार तिथे पहिल्यामध्ये? 2. एची 2 असणार आणि डी ची व्हॅल्यू काय असणार? 2. 2 असणार. ओके, हे पहिलं झालं. दुसऱ्यामध्ये मला सांगा ती आहे का? हे तुम्हाला दाखवायला पाहिजे काय जमेल? फ्रॅक्शनचं कसं सबट्रॅक्शन करतो माहित आहे काय? मी दाखवायला पाहिजे. इथे बघा पहिला नंबर घेतो, हे बघा दुसरा नंबर घेतो मी आणि तो पहिल्यातनं वजा करतो. आता इथे दोघांचे सेट किंवा डिनॉमिनेटर आपल्याला सेम पाहिजे. याचा डिनॉमिनेटर मी 1 असतो तो 2 करतो. म्हणजे डिफरन्स आपल्याला 5 - 4 म्हणजे किती मिळाला सांगा, वर 5 वजा 4, डिफरन्स किती मिळाला, 1/2 मिळाला. ओके, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये. आता आपण काय करणार, तिसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये किती फरक आहे ते बघणार. 3 वजा 5/2, त्याचा डिनॉमिनेटर 1 आहे, त्याला मी मल्टिप्लाय बाय 2 करतो. म्हणजे काय आलं सांगा, 6 - 5/2, डिफरन्स किती येतो सांगा, हाफ येतो. आता आणि एक ट्राय करूया, 7/2 - 3. आता 3 चा डिनॉमिनेटर म्हणजे सेट 1 आहे, त्याला मी 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजे काय झालं सांगा, 7 - 6/2 = हाफ. हे सगळीकडे बघितलं तर डिफरन्स काय सांगा, हाफ आहे. आता तुम्ही सांगू शकाल ते एपी मध्ये आहे का, अंकगणिती श्रेणीमध्ये आहे का? आहे. हो सर. सांगा, ते विचारलं नाही तरी पण आपण काढूया. 2. आणि डी = 1/2. हाफ. लक्षात आहे. तिसऱ्यामध्ये सांगा बघा, तिसऱ्यामध्ये माझी गरज लागता का नाही. पहिल्यांदा आहे का, इथे आपला आहे, इथे पण बघायचं आहे. आहे. किती डिफरन्स किती आहे सांगा. आहे इथे बघा एक चार. दुसऱ्या टर्म मधनं पहिल्या टर्म सबट्रॅक्ट करायचा. पहिल्यामधून नाही मायनस बघूया आपण. मायनस आणि -10 होणार. दुसरा टर्म आपण पहिल्यामधनं दुसऱ्यामधनं पहिल्या टर्म काय करतो, वजा करतो. त्यामुळे असं येणार बघा. त्याचा आन्सर काय येणार सगळं, -6 आणि +10 येणार. आता तिसरा टर्म घेतो मी आणि त्याच्यातनं दुसरा टर्म वजा करतो. आपलं काय होणार, मायनस प्लस होणार. ओके, मायनस प्लस होणार म्हणजे 6 होणार.
6 वजा -2 म्हणजे 2 म्हणजे काय होणार समजा 4. -4 नाही येणार आहे. हे मी परत एक्सप्लेन करू का माहिती आहे सगळ्यांना हे मायनस ती मायनस प्लस? हा येते. हे माहिती आहे. माहिती आहे. ओके ओके. इथे बघा एक तुम्ही चूक काय करू नका की पहिल्यामधनं दुसरा दुसऱ्यामधनं तिसरा नाही करायचा. आपल्याला काय करायचं दुसऱ्यामधनं पहिला, तिसऱ्यामधनं दुसरा, चौथ्यामधनं तिसरा असंच करावं लागणार. आता बघा पुढचा टर्म 2 -2 आहे. हे मायनस चिन्ह विसरू नका. आपण सबट्रॅक्ट करतो पण त्याची चिन्हच काय सांगा 2चं इथे आपल्याला निगेटिव्ह आहे ते द्यायला विसरू नका, नाही तर तुमचा आन्सर चुकणार. लक्षात आहे. म्हणजे जे आपण काय करतो बघा अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी कठीण नाही आहे, पण जर हे आपल्याला मायनस प्लस वगैरे करता आलं नाही जे आपण 6वी 7वी मध्ये पण शिकलेलो आहोत, ते जर चुकलं तर हे ते तुमचं चुकणार आहे. ओके. तुम्हाला सांगा आता ए ची व्हॅल्यू किती असणार आहे? ए ची व्हॅल्यू पटपट बोला, एवढा वेळ सांगायला. -10. डी ची व्हॅल्यू काय असणार आहे? 4. 4. असणार आहे. सगळ्यात समजलं आहे. आता पुढचं सांगा मला. हो. पुढचं सांगा. पटपट सांगा जेवढं आपल्याला जास्त देता येईल. आणि मला वाटतं एकदम सोपं आहे, कठीण काही नाही याच्यामध्ये. सर पुढचा तो सिक्वेन्स एपी नाहीये. नाहीये. नाही आहे कारण आपण दाखवायला पाहिजे का सगळ्यांना काय जमेल. 0.33 जमेल. -0.3 म्हणजे किती होतं डिफरन्स? 0.03 होतं पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये जर बघितला तर 0.33 -0.033 त्याचा डिफरन्स काय होतो बघा 300.3 0.003. म्हणजे हे दोन्ही डिफरंट आहे. त्या पुढचं बघायला जायचं नाही. आपलं काय असणार तो नसणार. ओके. आपण लिहिणार का नो, नॉट इन एपी. पुढचं 5वं आहे. ओके. एक सांगा हे तुम्हाला नोट्स लागणार की रब करू इथे का लागणार? मी फाईल पाठवत असतो. हे तुम्हाला लागणार का मी रब करू? हे काय समजलंय सगळं? रब करू मी? हो. हॅलो हो चालेल. रब करू. ओके. पुढचं आपण बघूया की दुसऱ्या टर्म मधनं पहिला वजा करायचा -4 -0 इक्वल टू -4. तिसऱ्यातनं दुसरा वजा करायचा -1 -4 म्हणजे काय होणार समजा प्लस होणार -1 आणि +4 अधिक 4 म्हणजे काय होणार समजा -4. हे डिफरन्स बरोबर आहे. परत तिसरं पण बघूया, पुढचं बघूया. -1 हे मायनस प्लस होतं आणि मायनस म्हणजे काय होणार समजा -4. हे बरोबर आहे. आता मला समजा त्याची ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू पटपट बोला. 0. हा 0. 0. ओके. डी ची व्हॅल्यू -4. -4. ओके. नंतर 6 सांगा पटकन. 6 मध्ये काय करायचं नाहीच आहे का नाही? एपी मध्ये आहे बघितलं आपण कारण डिफरन्स सेम होता. 6वं आहे का? मी तुम्हाला काय सांगितलं डिफरन्स निगेटिव्ह असू दे, वजा असू दे, पॉझिटिव्ह असू दे किंवा 0 असू दे. आहे सर. तिथे जर बघितलं तर सगळे नंबर सेम आहे त्यामुळे असणार आहे. पहिला नंबर काय ना सांगा. पहिला A नंबर is equal to 127. कुठलं सांगते तू? 6वं आपण बघतोय. हो सर. 6वं बघतो काय ना -1/5. इक्वल टू 1/5 आणि डी इक्वल टू डी किती आहे ना? 0. पुढचं बघा. पुढचं जमेल का मी सोडू? 7 नंबर. हॅलो जमेल? एपी मध्ये आहे सर. एपी मध्ये आहे. आपण बघूया. ज्यांना समजलं नसेल त्यांना होईल. 3 + √3 √2 वर्गमुळात 2 वजा 3
आन्सर काय येतं समजा √2 आहे, तर वर्गमुळात 2 येईल. ओके, नंतर नेक्स्ट बघूया. पुढचा टर्म आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा ब्रॅकेटमध्ये घालायचं. लक्षात आहे, 3 प्लस √2. ब्रॅकेटमध्ये काय घालायचं, कारण या दोघांची चिन्ह चेंज होणार. 3 प्लस 2√2, हे मी जरा बाहेर पाहिजे असं. ओके, 2√2 वजा 3 वजा √2. 3 तर डायरेक्टली जात आहे. आता 2√2 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2, काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे काय होणार समजा 2 वजा 1 होणार, म्हणजे आपला आन्सर आहे ना √2. ओके, तसंच सिमिलरली काय होणार आहे सांगा, याच्यातनं हे केलं तरी तसंच होणार, म्हणजे 3 वजा 3 होणार आहे आणि 3 वजा 2 होणार आहे, म्हणजे काय मिळणार हे मिळेल. समजलं का? हे दाखवू करून मी तुम्हाला. बघा नाही तर खाली तिसरं बघा काय होणार सांगा, 3 प्लस 3√2 वजा 3 प्लस 2√2 वर्गमुळात 2. हे जर आपण बघितलं तर काय होणार सांगा, 3 प्लस 3 गुणिले √2 वजा 3 आणि प्लस आणि वजा काय होणार सांगा, वजा होणार 2√2. इथे डायरेक्टली 3 3 जात आहे. इथे बघा दोघांचं वर्गमुळात 2 आहे आणि इथे 3 आहे, इथे 2 आहे, त्यामुळे आपल्याला काय मिळणार, 1 वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात. इथे जर डिफरन्स बघितला तर सगळा सेम आहे बघा, तिन्ही डिफरन्स काय सेम आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार ते एपी मध्ये आहे असं म्हणणार. ओके, सांगा ए टर्म कुठला येणार आहे, ए टर्म कुठला येणार आहे, पटपट बोला. 3 हा 3 3 येणार आणि डी टर्म काय येणार, √2. पुढचं सांगा बघा मला, आहे का? आहे सर. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आहे ए किती आहे सांगा, 127. 127. कॉमन डिफरन्स 5. कठीण आहे का याच्यामध्ये? काय नाही सर. कठीण काय आहे का? एकदम 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 सिंपल आहे बघा. चला आपण पुढचं बघूया. इथे पण टेस्ट करायचे आपल्याला. ए काढा आणि डिफरन्स काढा, आणि हे तुम्हाला काय सांगितलं, हे एपी मध्ये आहे म्हणून सांगितलं, पण आपल्याला इथे काय करायला सांगितलंय, तर त्याची ती सिक्वेन्स आपल्याला लिहायची आहे, क्रमिका आपल्याला लिहायची. ओके, सांगत चला, पटपट सांगत चला, वेळ घालू नका. पहिल्यामध्ये मी दाखवतो, नाही तर चला एक दाखवतो मी तुम्हाला. पहिला टर्म दिलेला आहे 10, दुसरा टर्म काय ना त्याच्यामध्ये 5 ऍड करायचे, तिसऱ्या टर्म मध्ये दुसऱ्या टर्म मध्ये 5 ऍड करायचे. किती सांगितलं आपल्याला, फर्स्ट टर्म difference each of the following. First term is A and common difference is D, each of the right AP. आपण किती लिहू शकतो, आपण 4-5 लिहूया चला, किंवा नाही तर डॉट डॉट केलं, हे पुढचं झालं. ओके, लक्षात येत आहे? ओके, आता दुसरं सांगा मला पटकन. -3 ओके, आपण काय करणार, इन्फिनाइट 3. पहिला टर्म सांगा, पहिला टर्म सांगायला काही प्रॉब्लेम नाही आहे. -7. ओके, पुढे हे पाहिजे तर मी तुम्हाला दाखवतो एक बघा. -7 प्लस हाफ अधिक हाफ 1/2 म्हणजे 1/2. तर दोघांचे डिनॉमिनेटर काय करायचे, सेम करायचे. दोघांचे डिनॉमिनेटर सेम केलं तर काय होणार सांगा, याचा 2 आहे, याचा पण 2 करायचा, याचा 1 आहे ऍक्च्युली. -7 गुणिले 2 1 गुणिले 2. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, 1/2. याचे 14 होतात बघा, -14 प्लस 1 म्हणजे काय होणार सांगा, -13/2. ओके, आता पुढचा टर्म काय करायचं, तर -13/2 प्लस, आता सिंपल आहे बघा, काय होणार, हे तुम्ही असं पण लिहू शकता. हे काय लिहू शकता, 13/2 म्हणजे 6.5 पण लिहू शकता. लक्षात आहे, म्हणजे 13चा हाफ केलं तर काय होतं 6.4. याचं आपल्याला काय ना -12/2 बरोबर, म्हणजे आपल्याला किती मिळतं, 6 मिळतं. आता तुम्हाला इझी झालंय बघा, काय गोष्ट -6. ओके, -6. आता हे करत बसायची गरज नाही, आपल्याला समजलं काय होतं सगळं 0.5 ने कमी होतं, बरोबर आहे.
पहिल्या टर्म मधून आपल्याला 0.5 ने कमी होतं. मग पुढचा टर्म तुम्ही काय सांगा? 5.5. 5.5 मायनस मायनस ना. पुढे पुढे पटपट सांगा ना. मायनस. ओके, चला नंतर चौथं सांगा बघूया. -4.5. पहिला टर्म आपला काय ना? -1.25. 25. दुसरा टर्म -3.25. -3.25. चेक करा बघा. सर पॉझिटिव्ह मध्ये इथे बघा काय करतोय सांगा तुम्ही. इथे सबट्रॅक्शन वगैरे नाही करायचं. -2 1.25 प्लस डी करायचं. प्लस डी करायचं आपल्याला. आपल्याला काय मिळणार सांगा? -4.25. नाही नाही 1.75. 2.25. वजा 1.75. करायचं ना. मोठ्यामधनं छोटा टर्म वजा करायचा. दोन चिन्ह काय असतात? वेगवेगळे असतात. वजाबाकी होते आणि मोठ्याचं चिन्ह दिलं जातं. लक्षात आहे? इथे बघा परत एकदा सांगतो, हे तुमचं 6वी 7वीतलं आहे. लक्षात आहे? आणि प्रॉब्लेम काय असतो की ते आपण विसरलेलो असतो, ते परफेक्ट नसतं. ओके, तर त्याच्यासाठी ते परफेक्ट पाहिजे तुमचं. ओके, 1.75. पुढचा तर आता बरोबर सांगा. आता काय इझी होणार, पटकन सांगा. आता काय करणार? 4.75. 4.7. फक्त 3 ऍड करायचे आहेत. आता सबट्रॅक्शन वगैरे काय नाही. पुढे 7.75 झालं. ओके, चला नेक्स्ट बघा. 5 सांगा पटकन. ते मी जे लिहितो ते स्क्रीनच्या बाहेर जात नाही ना. दिसते 5 नंबर लिहिला तुम्ही? स्क्रीनच्या बाहेर जात आहे? नाही. दिसते ना? ओके, हा सांगा. 6. 6. पुढे 3. बरोबर. ओके, पुढे 0. 0. ओके, -3. -3. -3. -6. पुढे ओके. आणि एक टर्म सांगा. -9. ओके, त्याच्यामध्ये 3 ऍड -3 ऍड करत जाईल, अधिक करत जाईल ते. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं. नंतर लास्ट सांगा मला 6 नंबर. हा -19. ओके, -23. -23. -27. -27. -31. झालं. तुमचं पण सांगा 35. बरोबर. एक बघा किती इझी आहे बघा. लक्षात आहे ना? एकदम इझी आहे. फक्त आपल्याला काय करायचंय? अधिक किंवा वजाबाकी करायची, बाकी काही नाही करायचं याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघूया आपण. इथे पण सेम सांगितलेलं आहे. एकदम 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 इझी आहे बघा. आपल्याला ए काढायचं आहे. ए सांगा पहिल्या मधलं. 5. ओके. डी सांगा. -3. काय? -3. मायनस 4. बोल पहिल्यातलं. -4. -4. कारण काय होणार सांगा? 1 -5 होणार. -4 किंवा -3 -1 होणार. म्हणजे काय होणार? -4. ओके, दुसऱ्यातलं 0.6. 0.6. ओके, ए म्हणजे 0.6. डी किती असणार? 0.3. कारण 0.9 एक बघा पाहिजे, कोणाला माहित नाही त्याने बघा. 0.6 मायनस करा म्हणजे काय होणार? 0.3. ओके, पुढे 127. 127. ओके, डी 8. डिफरन्स करायचा, वजाबाकी करायचं, जे आपण 4थी 5वी मध्ये शिकलेलं आहे. ओके, नेक्स्ट. A 1/4.
बी 1/2. 2/2. ओके 1/2 चालेल, पण तिथे आपल्याला काय मिळतं सांगा 2/4 मिळतं. त्याचं आपण काय इक्वल टू 2/4 मिळतं. 2/4 म्हणजे लिहिताना 2/4 नाही लिहायचं, काय लिहायचं 1/2. 1/2. ओके, हे समजलं? हो. समजलं? हो सर. हे जे सगळं होतं ते तुमचं 3.1 मध्ये होतं. आणि 3.1 तुमचं प्रॅक्टिस सेट सोडवायला तुम्हाला, मला नाही वाटत की 15 मिनिटं सुद्धा खूप जाईल, काहीच नाहीये. लक्षात आहे? हे समजलं तर आपण पुढचं घेऊया. ओके, तर मी तुम्हाला मगाशी दाखवतो एन टर्म ऑफ एपी किंवा अंकगणितीय श्रेणीचं एनवे पद. काय सांगितलं मी सांगा? टी एन कसं काढायचं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. काय सांगितलेला फॉर्म्युला मी? A ए plus n minus 1 n-1 into d. D. इंटू डी. क्लिअर समजलंय? Yes. समजलं? कोणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? नाही. काय नाही प्रॉब्लेम. तर याच्यात प्रकारचे मी तुम्हाला सोडवणं दाखवण्यापेक्षा तुम्ही सोडू शकाल असे प्रॉब्लेम आपण घेऊया. प्रॅक्टिस सेट नंबर हे आहे, काय सांगा 2 आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 2. आता मला सांगा, इथे फक्त आपल्याला व्हॅल्यू लिहायची आहे. याची व्हॅल्यू सांगा, मी इथे लिहितो मध्ये, इथे गड हे होणार म्हणून. याची व्हॅल्यू पहिल्यामध्ये काय आहे? 1. 1. ओके, T1 काय सांगा तिथे? 1 T1 म्हणजे T1 म्हणजे एज असतो. ओके, T2 म्हणजे काय? 8. 8 8. एज आहे. आणि T3 म्हणजे काय? 50. 10 ओके, T4 विचारलं तर 22 येणार असतं. ओके, आता मला सांगा T2 मायनस T1 किती होतं? 7. 7 होतं. ते आपण तिथे लिहायचं. आणि 3 मायनस T2 किती होतात? 7 होतात. त्यामुळे D इज इक्वल टू काय होते सांगा? 7. 7 होतं. मी फक्त एक दाखवतो, कुठलं घेऊ सांगा, एखादं कुठलं हे घेतो मी, कारण सिंपल आहे, काय घ्यायची मला नाही गरज वाटत. ओके, दुसरं घेऊया आपण. मला सांगा पहिल्यांदा काय विचारलं? T3 विचारलं. T3 काय आहे सांगा आपला? 13 आहे. ओके, T2 काय? -8. -8 -8. नंतर काय विचारलं आपल्याला? T4 विचारलं. ओके, -18. -18. T1 -3. -3 -3. T2 मायनस T1 किती येतं बघा? T2 मायनस -11 T2 मायनस -11. परत तुम्ही चूक करताय. -5 -5 -8 वजा -3. ओके, म्हणजे काय म्हणा सांगा, हे आपण हे चिन्ह विसरायचं नाही, डायरेक्ट त्याचं नाही बघायचं. तर मध्ये चिन्ह कुठलं आहे सांगा? सेकंड टर्म मधनं फर्स्ट टर्म आपण वजा करायचंय, तो विसरायचा नाही. त्यामुळे इथे +3 होणार. त्यामुळे काय मिळणार सांगा? -5 मिळणार. ओके, वजा 5 मिळणार. नंतर तसंच आपण जर बघितलं 3 मायनस T2. T3 म्हणजे -13 आहे. मी दाखवतो बघा. परत वजा चिन्ह वापरायचं आणि मग -8 घ्यायचं. म्हणजे काय सांगा? -3 + 8 म्हणजे काय होणार सांगा? -8. इथे पण आपल्याला काय मिळतं? -5 मिळतं. याची व्हॅल्यू सांगा मला पटकन. याची व्हॅल्यू -3 आणि डी ची किती काढली आपण? -5. हे पटकन सांगा, हे पटकन होण्यासारखं आहे. सांगा T1 काय? 70. T2 काय? 60. T3 काय? 50. हे काय आहे सांगा? 70 डी काय आहे सांगा? -10 10 नाही, -10. लक्षात आहे ना? हे पण एकदम सिंपल आहे बघा. ओके, मी तुम्हाला काहीच शिकवत नाहीये, तुम्ही सोडवता. लक्षात आहे? चला नेक्स्ट. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज AP इफ सो फाइंड द 20 टर्म. म्हणजे खालील क्रमिका अंकगणितीय शैली आहे का ठरवा, आणि जर असेल तर त्याचं 20वा पट काढा. पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मला सांगा इथे T1 काय? T1 किती आहे? -12. -12. T2 किती आहे? -5. -5. T3 किती आहे? 2. आहे. आता मला सांगा T2 मायनस T1 याचा आन्सर किती येते सांगा पटकन. आता चुक करू नका.
7. Seven येतं. परत एकदा लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतोय, -5 परत वजा घ्यायचं आणि त्याचं वजा चिन्ह आहे 12चं. त्यामुळे काय होणार सांगा, -5 + 12 होणार, म्हणजे काय होणार सांगा 7 होणार. ओके. तसंच जर आपण T3 - T2 काढलं तर किती होणार सांगा, किती होणार एवढा वेळ? 7. 2 - -5 म्हणजे काय होणार सांगा, 2 + 5 होणार, 7 होणार. आणि हे आपण डायरेक्टली सांगू शकतो, 9 - 2 म्हणजे 7 येतं, 16 - 9 म्हणजे 7 येतं, 23 - 60 म्हणजे ही काय सांगा, एपी मध्ये आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. बरोबर आहे ना? आहे. आता आपल्याला 20 टर्म काढायचं. 20 टर्म करण्यासाठी आपण फॉर्म्युला मगाशी बघितला, Pn = a + n - 1 d. आता कितवा टर्म काढायचा आपल्याला, 20वा टर्म काढायचा. याची व्हॅल्यू किती आहे पटकन बोला. -12. हा किती? -12. ओके. यांची व्हॅल्यू किती आहे? 20. 20 घ्यायची. -1. डी ची व्हॅल्यू किती आहे? 7. ची व्हॅल्यू 7 आहे. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा, -12 + 19 × 7. 19चा पाडा येतो का, टेबल येतं का सगळ्यांना? आन्सर सांगा मला पटकन. 19 7 हा 1 किती? 33. 33 -12 म्हणजे आन्सर किती आहे ना? 121. 121 हे त्याचा आन्सर झालं. ओके. पुढचं बघा, गिव्हन आहे फाइंड द 24. जे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणून डायरेक्टली सांगितलेलंच आहे, त्यामुळे आहे काय बघायची गरज नाही, तरी सांगितलेलं आहे. ओके. आपल्याला कितवा टर्म काढायचा आहे? 24 टर्म काढायची. मग मला सर आपण काय करणार सांगा, a प्लस आपल्याला n म्हणजे 24 झाला, -1 आणि d काढणार. आता पहिल्यांदा आपल्याला a ची व्हॅल्यू किती आहे सांगा आणि d ची व्हॅल्यू सांगा किती आहे. 8 12 12. d 4. ओके. पुढे समजलं. आपण काय करणार, a ची व्हॅल्यू 12 काढली, 24 - 1 आणि d ची व्हॅल्यू 4 काढली, म्हणजे त्याला 12 + 23 × 4. 23चं टेबल येतं, तर आन्सर पटकन सांगा मला. 92. 12 + 92. 12 + 92 किती येतं आन्सर? 104. 104. इजी आहे बघा, काय कठीण आहे? पुढचं काढा बघूया, मी नाही काढत, तुम्ही काढा बघूया पटकन. तिथे आपल्याला काय सांगितलं सांगा, 19वं पद सांगितलं, ते आधी ऑलरेडी सांगितलंय, एपी मध्ये आहे म्हणून सांगितलंय, त्यामुळे आपल्याला बघायची गरज नाही एपी मध्ये आहे की नाही. आहे. अरे माईक तुमचे ऑफ म्यूट मध्ये ठेवा, नाही तर रेकॉर्डिंगला मला प्रॉब्लेम आहे. म्यूट करा, माईक म्यूट ठेवा, जेव्हा बोलायचं असतं तेव्हाच ऑन करा. बघा, पहाडी पाठ पाहिजे, टेबल पाठ पाहिजे, पटपट होणार आपलं. 115 आहे ना? लक्षात आहे किंमत 115. सगळ्यांचं तेवढं आलाय? हो सर. बघा परत एकदा चेक करूया आपण, काय नको. a = 7, d = किती आहे? d किती आहे? 6 आहे. ओके. आपल्याला 19 पाहिजे. ओके. आपण काय लिहिणार सांगा, 7 + 19 - 1 × 6. बरोबर आहे. 7 + 18 × 6. 18 × 6 म्हणजे किती येतात? किती येतात? 108. 108. ओके. आणि +7 म्हणजे किती येतं? 115. बरोबर आहे. ओके. चला नेक्स्ट सांगा. ते पण मी सांगायची गरज नाही, एकदम सिंपल आहे.
सम्या, अरे कोण माईक कोणाचा One, माईक ऑन 3, 9. -120. हा किती -120 -121. -121 कोणीतरी पाठवलंय. ओके, बघूया आपण पुढ्यांचं उत्तर बहुतेक वेगळं सांगतायत. ए इज इक्वल टू 9 आणि डी इज इक्वल टू किती होणार पटकन सांगा. डी इज इक्वल टू -5. -5. ओके, आपल्याला कितवा विचारला 327 चा विचारला. म्हणजे आपण काय करणार, ए इज इक्वल टू 9 प्लस 27 -1 इंटू -5. म्हणजे त्याला सांगा 9 इंटू 26 इंटू -5. 26 इंटू -5 म्हणजे किती होतात सांगा. 130. 130. पण ते निगेटिव्ह मध्ये येणार, लक्षात आहे. पॉझिटिव्ह नाही येणार, काय येणार सांगा, निगेटिव्ह येणार. त्यामुळे आन्सर कोणी सांगितलं ते बरोबर आहे, -121. ओके, चला पुढचा प्रॉब्लेम थोडासा बहुतेक वेगळा आहे. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. मला सांगा, नॅचरल नंबर म्हणजे कुठले नंबर, नैसर्गिक संख्या म्हणजे कुठल्या संख्या. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. ओके, तर आपल्याला हे काय दिलं नाही सांगा, सिक्वेन्स दिलं नाही. मी सांगतो बघा, 3 अंकी नैसर्गिक संख्या 5 ने भाग झाल्या. 3 अंकी संख्या म्हणजे कुठून स्टार्ट होतात सांगा. 3 अंकी 100 पासून चालू होतात, बरोबर आहे. अरे म्यूट व्हा, कोणाचा आहे तो माईक चालू. 3 अंकी कुठून चालू होतात सांगा, 100 पासून चालू होतात. आता मला सांगा, 100 हे काय सांगा, डिव्हिजिबल बाय 5 आहे का, 5 ने भाग जातो का नाही. हो सर. जातो. ही आपली पहिली संख्या आहे. अरे माईक कोणाचा आहे चालू आहे. आणि लास्ट संख्या कुठली येणार सांगा, 3 अंकी संख्या. शेवटची संख्या 3 अंकी संख्या 999 आहे. ती डिव्हिजिबल बाय 5 आहे का, त्याला 3 ने 5 ने भाग जातो का, हा नाही जा. कुठल्या संख्येला 5 ने भाग जातो सांगा. 995. बरोबर आहे, या संख्येला 5 ने भाग जातो. ओके, आता इथे आपल्याला काय मिळालंय सांगा, टीएन मिळालेलं आहे. टीएन आपलं किती आहे सांगा, 995. मग अशी टीएन आपण काढायचो. दुसरं आपल्याला काय माहिती आहे, पहिला अंक माहित आहे, बरोबर आहे. पहिला अंक माहित आहे म्हणजे सॉरी इथे टीएन, इथे मी वेगळं लिहितो, सॉरी. 995 हा टीएन झाला. ओके, पहिला अंक काय आहे सांगा आपला, ए. पाहिजे तर मी लिहितो बघा इथे, n-1 डी लिहितो पहिला अंक. हा आपला टीएन झाला. ओके, ए आपल्याला माहित आहे. कितवा टर्म तो माहित नाहीये, हा आपल्याला माहित नाही. पण डी आपल्याला माहित आहे का, 5. डी माहित आहे का. हा किती आहे, 5. 5. 5 ने भाग जाणार म्हणजे 5च्या पटीतच असणार ना. दुसरा नंबर असा असणार, तिसरा नंबर असा असणार. ओके, समजलं, एवढं समजलं. आता हे इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहे. सॉरी हा, इथे परत मी चूक केली, इथे 5 पाहिजे. इथे बघा थोड्याने सांगितलंय 999 हा नाही आहे नंबर, लास्ट नंबर नसणार आहे. लास्ट नंबर कुठला असणार, 995 असणार. आता हे जर आपण सोडवलं तर 100 मी या बाजूला आणतो म्हणजे 885 झाले. नाही सॉरी 985 झाले. बरोबर आहे, नाही बरोबर आहे ना, सॉरी. 100 आपण वजा केले तर आपल्याला काय मिळतं सांगा, 8958. हे 100 त्या बाजूला गेले तर काय झालं सांगा, 895 झाले. इथे आपल्याला काय मिळतं सांगा, 5n - 5 मिळतं. 5 गुणिले n आणि 5 गुणिले 1. परत हे काय होणार, 5 इथे अधिक होणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का. हॅलो, हो सर. हो सर. हा 5 आपलं काय होणार सांगा, इथे अधिक होणार. काय चुकलं, 100 मी बरोबर केलं ना, -100 5 9 8 बरोबर आहे. ओके, म्हणजे किती होणार सांगा आपले, किती होणार, 900 होणार. किंवा दुसरं बघा, दुसऱ्या प्रकारे बघा. हे मी तुम्हाला एक स्टेप पाहिजे तर वाढून दाखवतो. हे आपण काय करणार सांगा, 5 कॉमन करणार आणि n-1 करणार. असं पण करू शकतो, लक्षात आहे. असं करू शकतो किंवा 5 तुम्ही इकडे आणा, दोन्ही प्रकारे करू शकता. लक्षात आहे. मी काय केलं सांगा, पहिल्या स्टेप मध्ये पहिलं जे दाखवलं ते तुम्हाला कसं सांगा, 5 या बाजूला आणले म्हणजे 900 झाले आणि इक्वल टू 5n. n इज इक्वल टू काय होणार सांगा,
900 डिवायडेड बाय 5. पटकन सांगायचा आन्सर काय ना? 190. 190 180. 180. 8. ओके, सगळ्यांना समजलं काय? परत एक्सप्लेन करायला पाहिजे मी? समजलं काय एक्सप्लेन करायला पाहिजे? इथे बघा, पहिलं लक्षात घ्या, इथे आपल्याला सिरीज दिलेली नाहीये, आपण फाइंड आउट करायची आहे. तो पहिला टर्म आणि शेवटचा टर्म. कारण शेवटचा टर्म आपल्याला शेवटी 5 किंवा 0 असेल तरच 5 ने त्याला काय होणार? डिव्हिजिबल असणार आहे, भाग जाणार. 999 असू शकत नाही, 998 असू शकत नाही, 7 असू शकत नाही, 996 असू शकत नाही. तो कुठला असणार? समजा 3 डिजिट मोठ्यात मोठा नंबर जो डिव्हिजिबल बाय 5 आहे, 995 असणार. तेव्हा आपल्याला असं मिळणार आहे. आणि हे इक्वेशन आपण सोडवलं की काय झालं सांगा? आपल्याला n ची व्हॅल्यू मिळणार. सगळ्या व्हॅल्यू आपण तिथे घातल्या. ओके ओके, समजलं? समजलं का? ओके, त्याचं पुढचं बघूया. ते पुढचं बघायच्या अगोदर आपण आणि एक घेऊया आणि परत पाठीमागे येऊया. एक घेऊया आणि परत पाठीमागे येऊया, कारण ते थोडंसं वेगळं आहे. ते मी काय करतो नंतर घेतो. पहिल्यांदा आपण हे सोडूया. इथे काय दिलंय सांगा? 11, 8, 5, 2. हे काय सांगा? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तर आपल्याला परत तेच विचारलं की किती पद असणार का? मगाशी आपण किती काढलेलं? 180 काढले ना, तसंच आहे. इथे आपल्याला TN दिलेला आहे. TN किती दिला? -121 151. A किती आहे सांगा? A किती आहे? पटपट बोला. 11. B किती आहे? D किती आहे? पटकन सांगा. -3. -3 n -1 D आपला आहे, बरोबर आहे. म्हणजे काय ना, A11 झालं. n आपल्याला माहित नाहीये आणि D ची व्हॅल्यू -3 आहे. ओके, तर मी काय करणार सांगा? इथे -151 आहे. हे 11 आहे ना, ते या बाजूला घेऊन जातो, म्हणजे प्लस होणार. 151 मायनस होणार. प्लस आहे ते किती जाऊन काय होणार? मायनस होणार. आणि इथे आपल्याला काय मिळणार सांगा? हे मल्टिप्लिकेशन आहे. -3n आणि मायनस मायनस प्लस म्हणजे +3. ओके ओके, एवढा त्याचा आन्सर किती येतं? पटकन सांगा. -151 आणि -11 किती येतं? पटकन सांगा, वेळ घालू नका. -150 160. पुढे बोला ना. 2 बरोबर. 2. आता मी काय करणार सांगा? हे -3 हे प्लस आहे ना, या बाजूला गेलं की मायनस होणार. किती आलं सांगा? -165. आणि आपल्याला -3n आहे. हे मायनस मायनस असेल तर आपल्याला काय होणार? प्लस होणार. आता आपल्याला काय करायचं? 165 ला 3 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू मिळणार. n किती असणार? 55. मग सर हे होतं बघा, सेम, फक्त तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ओके, चला नेक्स्ट बघा. समजलं नाही का? समजलं नाही तर सांगा. हा, 165 चे मायनस साइन येईल ना. 165 इथे पण मायनस आहे ना, -3 आहे. मायनस मायनस काय होणार? दोन्ही प्लस होणार ना. ओके, दोन्हीकडे वजा वजा आहे, ते काय होणार? अधिक होणार. आता बघा, आपल्याला काय विचारलंय? सेम विचारलंय. किती संख्या 4 ने विभाज्य आहे? सेम आहे. पहिला नंबर 10, शेवटचा नंबर 250. ओके, आपण काय करणार आहे? आपल्याला A = 10 मिळालं. TN ची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली आणि डिफरन्स आपला काय सांगा? 4. क्वेश्चन वाचवा. 4 ने डिव्हिजिबल बाय 4 ने भाग जाणार. पहिले नंबर 2 अंक म्हणजे दिलेली आहे त्याने संख्या 10 to power 240 दिलेली. आपल्याला परत आपण काय करणार सांगा? TN = A + n-1 आणि 4 D लिहूया. फॉर्म्युला लिहूया पहिल्यांदा. TN ची व्हॅल्यू दिली आपल्याला 250, शेवटचा टर्म. ओके, आणि काय करणार? A म्हणजे आपल्याला 10 दिलाय, n माहित नाही आहे. n संख्या आपल्याला काढायची. ते कोणाचं तरी माईक चालू आहे, जरा म्यूट व्हा. ओके, हा 10 मी या बाजूला आणला तर काय झाला? 250 - 10 = हे आपण डायरेक्टली केलं तरी चालेल ना, किंवा असं केलं तरी चालेल. लक्षात आहे? आपण दुसऱ्या मेथडने करूया. हे काय करूया सांगा? n-1
O आहे ते मी तसंच ठेवतो. त्याची व्हॅल्यू काय समजा 240 आहे. मग आपल्याला काय मिळालं n-1 4 इंटू 4. आता इथे लिहितो मी परत n-1 इंटू 4 आहे. इंटू 4 आहे तर तिथे काय होणार समजा डिव्हिजन होणार म्हणजे भागाकार होणार. n-1 म्हणजे काय 60 झाला याचा आन्सर. आणि n-1 या बाजूला येणार आहे. बरोबर आहे ना. 1 आपलं काय ना काय चुकलंय माझं कुठे. बरोबर आहे ना. n इज इक्वल टू ओके म्हणजे आपले n इज इक्वल टू काय होणार तुझा 61 येणार. बघा चेक करा आन्सर पुस्तकामध्ये बघा होते बरोबर आहे. कुठे माझं चुकलं नाही ना कुठे. नाही. ओके तर किती टर्म असणार सांगा याच्यामध्ये किती टर्म असणार. हॅलो 61. 61. किती 61. 61. नाही माझं चुकलं मी चुकीचं सांगितलं तुम्हाला सॉरी. हा हो सर, तुम्ही पण माझ्या लक्षात आणून मल्टिप्लिकेशन बोलू. होणार ते. मल्टिप्लिकेशन नाही चुकलं माझं. मी काय चुकलं ते सांगतो बघा. काय चुकलं ते सांगतो मी. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या आपल्याला काय सांगितलंय 4 ने डिव्हिजिबल जाणारा 250 हा 4 ने डिव्हिजिबल आहे का. शेवटचा नंबर आपण कन्सिडर केला तो नाही चुकीचा आहे माझं. ओके मी चुकून हे घेतलंय बघा. हे आपलं सगळं चुकलंय. मग शेवटचा नंबर कुठला आहे ना सांगा 250. इफ 250 हा डिव्हिजिबल आहे का 4 ने नाही आहे तर कुठला नंबर डिव्हिजिबल आहे सांगा 248 आहे. मग आपल्याला इथे काय द्यावं शेवटचा नंबर आपला 248 येणार. ओके आणि डी इज इक्वल टू काय येणार सांगा 4 येणार. आता बरोबर येईल आपलं 248. इथे पण आपलं 248 वजा 10 म्हणजे 238 बरोबर आहे. आता जर आपण 238 ला जर आपण काय केलं 38 बरोबर आहे ना 6 × 24 62. ओके बरोबर आहे. 238 ला भाग जातो काय बघा 238 पुढे काय करणार हे डिवायडेड बाय 4 करणार. तरी पण चुकतंय माझं काय बरोबर आहे. आणि एक चुकलं माझं सॉरी. पहिला नंबर 10 नाही येणार. पहिला नंबर काय ना सांगा 12 येणार आहे. हे पण मी चुकवलं. सॉरी. पहिला नंबर काय ना सांगा 4 ने डिव्हिजिबल झाला पहिला नंबर 12 येणार आहे. त्यामुळे इथे काय होणार सांगा 12 मायनस होणार आहे. मग इथे आन्सर येणार आहे. हे जर आपण परत मी एकदा घेतो चला परत एकदा फ्रेश मध्ये करूया आणि कन्फ्युज नाही होऊया. इथे बघा पहिला 10 आपला 4 ने डिव्हिजिबल आहे का नाही आहे. मग कुठला डिव्हिजिबल आहे सांगा पहिला नंबर तर 12 नंबर डिव्हिजिबल आहे. शेवटचा नंबर आपण आत्ता बघितलं डिव्हिजिबल बाय 4 248 आहे आणि आपला डी नाही टीएन काय होणार सांगा 240 होणार आणि डी इज इक्वल टू आपला 4 आहे. आता आपलं बरोबर आहे ना 248 इक्वल टू ए म्हणजे 12 प्लस आपला n-1 आपल्याला माहित नाही आहे इंटू आपण काय करणार आहे 4 करणार. ओके 248 मायनस 12 म्हणजे काय तर 236 याचं बरोबर आहे ना. ओके आणि इथे आपलं काय होणार सांगा n-1 इंटू 4 आणि n-1 4. आता मी काय करणार 236 ला 4 ने काय करणार डिवाइड करणार म्हणजे काय होणार सांगा 5 × 20 936 म्हणजे काय होते सांगा n-1 ची व्हॅल्यू आपल्याला एवढी मिळते 59 मिळते. therefore n इज इक्वल टू काय होणार सांगा 59 + 1 म्हणजे 60. हे त्याचं काय झालं सांगा फायनल आन्सर. ओके समजलंय. समजलं Yes, आवाज करा. ओके हो. तर फाइंड द कॉमन डिफरन्स हे एकदम सिंपल वाटतंय मला. इफ एका अंकगणित श्रेणीमध्ये 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. पहिल्यांदा आपण 17वे पद काय ते लिहूया. ए प्लस 17वे म्हणजे एन ची व्हॅल्यू काय असणार सांगा. एन ची व्हॅल्यू किती असणार 17 असणार -1 आणि डी. नंतर मी काय लिहितो 10वे पद कसं लिहिणार मी ए प्लस 10 - 1 डी.
हे आपण मी थोडस सिम्प्लिफाय करतो. 17 - 1 म्हणजे 16D झाले आणि इथे काय होणार बघा A + 9D. ओके. आता आपल्याला काय सांगितलं ते परत एकदा बघूया. एका अंकगणितेमध्ये 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. 7 ने जास्त आहे म्हणजे काय सांगा, याच्यामध्ये आपल्याला किती ऍड करावं लागेल, दुसऱ्या पदामध्ये 7 ऍड करावे लागेल. म्हणजे काय लिहिणार सांगा, A + 16D = A + 9D प्लस मला काय करावं लागेल, 7 करावं लागेल. आपल्याला काय सांगितलं ते कितीने जास्त आहे म्हणून सांगितलं, समजा 7 ने जास्त आहे म्हणून सांगितलं. आता जर बघितलं तर तुम्ही इथे पण A आहे, इथे पण A आहे, दोन्ही लेफ्ट हँड साईड सेम असेल तर आपण काय करणार, लेफ्ट हँड राईट साईड घालवणार. आपल्याला काय मिळालं सांगा, 16D - 9D म्हणजे 7 आणि 7D = 7. therefore D = आपलं काय होणार आहे 1. फक्त आपल्याला हे माहित असायला पाहिजे की +7 करायचं आहे. का करायचं आहे, कारण 10व्या पदापेक्षा 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. ओके, समजलं. हे तुमचं इक्वेशन तयार झालं की तुमचा आन्सर येऊ शकेल, इझिली येऊ शकेल. ओके, तर आपल्याला आणि नाही आहे समजा एक आपलं राहिलेलं घेऊया का, आपला टाइम झाला पण घेऊया का, आपण घेऊया का. ओके, तर आपल्याला काय दिलंय ते परत चांगल्या प्रकारे आपण बघूया. बघा, एका अंकगणित 11 + 16 आहे म्हणजे आपण काय लिहिणार सांगा, T11 = 16. बरोबर आहे. T11 आपलं काय दिलेलं 16 दिलेलं आहे. ओके, आणि 21वे पद म्हणजे T21 = 29 दिलेलं आहे. क्लिअर, एवढं समजलं सगळ्यांना. T21 दिलेलं आहे आणि ती आपल्याला काय दिले सांगा, 11 दिलेलं आहे. मग मी हे कसं लिहू शकतो सांगा, A + 16 11 दिलाय आपला, 11 - 1D = आपल्याला 16 दिलेलं आहे. ओके, हे पहिलं झालं इक्वेशन माझं. हे आपण सिम्प्लिफाय करणार अजून. 16 = A + 10D. ओके, आता इथे आपण कसं लिहिणार बघा, आपल्याला 29 दिलेलं आहे = A प्लस कितवं पद दिलंय आपल्याला 21. म्हणजे आपण 21 म्हणजे -1 करणार D. ओके, म्हणजे आपल्याला काय मिळणार, 29 = A + 20D. म्हणजे आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं आणि हे दुसरं इक्वेशन. ओके, आता ही दोन्ही इक्वेशन आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचे. तर मी काय करतो बघा, 16 = A + 10D. ओके, आणि दुसरं इक्वेशन आपलं 29 = A + 20D. हे पहिलं, ही दुसरं. पहिल्यातनं मी दुसरं वजा करतो. हे सगळी चिन्ह काय होणार सांगा, इथे बदलणार. खालची चिन्ह काय होणार सांगा, बदलणार. आता 16 आणि 29 याच्यामधला जर आपण फरक काढला तर किती येतो सांगा, -39. ते जाणार आपलं, इथे आपल्याला किती मिळणार, किती मिळणार, -10. क्लिअर, एवढं क्लिअर. म्हणजे इथे बघा, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, म्हणजे इथे दोन्ही काय होणार, प्लस होणार. म्हणजे आपल्याला 13 = 10D मिळणार. therefore D = 1.3. आपल्याला काय सांगितलंय आता, D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, आपल्याकडे काय सांगा, D ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्याच्यावरून आपण काय करू शकतो, आता पहिली गोष्ट लक्षात घ्या, D ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला A ची व्हॅल्यू काढावी लागेल. ओके, तर मी काय करतो, इकडचं थोडंसं रफ करतो मी, आणि इथे लिहितो मी. तर आपल्याला 1.3 D ची व्हॅल्यू मिळाली. मग मी काय करतो, 16 = A + D ची व्हॅल्यू तिथे घालतो 1.3. त्याचं जर 10 × 1.3 म्हणजे 13 झालं. 13 जर आपण तिथे घेऊन गेलो त्या साईडला तर वजा होणार. म्हणजे A ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार सांगा, 3 मिळेल. आता मला सांगा, तुमच्याकडे D आहे आणि A आहे, त्याच्यामधून तुम्ही 41